धाराशिवच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली। काँग्रेस सोडून एमआयएममध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासह इतर नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जाची औपचारिक नोंद केली। काझी यांनी काढलेल्या रॅलीत समर्थकांचा तुफान उत्साह आणि मोठ्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते। या शक्ती प्रदर्शनातून काझी यांनी आपल्या पुनरागमनाचा दमदार संदेश दिल्यामुळे याची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू आहे। याच कार्यक्रमात आणखी एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। हेमा नामक अपक्ष उमेदवाराने एमआयएममध्ये प्रवेश केला आहे। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष गोलाभाई सिद्दीकी यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश करण्यात आला। या प्रवेशामुळे एमआयएमची ताकद आणखी वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहबाज काझी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। मुसलमानांचे मतदान काँग्रेसकडे जातं म्हणे, मग काँग्रेसचा उमेदवार का जिंकत नाही या सवालाने काँग्रेसला हदरा बसल्याची चर्चा आहे। शहबाज काझींची एंट्री, नवीन अपक्षांची साथ आणि मुस्लिम मतांची नव्याने जुळवाजुळव यामुळे धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलले आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते शहबाज काझींचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का आणि एमआयएमसाठी निवडणूक मोहिमेतील सर्वात मोठा बूस्ट आहे। एकंदरीत धाराशिवमध्ये राजकीय तापमान पेटत असल्याचे बघायला मिळत आहे। पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा NTV न्यूज मराठी। नळदुर्गच्या राजकारणातील समीकरण बदलणं म्हणजे एमआयएम आतापर्यंत जे आहे डोकेदुखी वाढताना पाहायला मिळते। कुठेतरी जे आहे एमआयएम मुळे एकंदरीत आपण पाहू शकता शहबाज काझीचा प्रवेश झाल्याच्या नंतर अतिशय शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते जे आहे आज एमआयएम मध्ये प्रवेश करून जे आहे आपले उमेदवारी अर्ज करण्यासाठी जे आहे शहरामध्ये या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज जे आहे दाखल करण्यात आलेले। काँग्रेस सोडल्यानंतर एमआयएम मध्ये प्रवेश होतात, काय बदल वाटते? खूप आनंद वाटतोय। आज जे काँग्रेसच्या अन्याय प्रवृत्ती विरोधात मी काँग्रेस सोडलेली आहे आणि एमआयएम मध्ये प्रवेश केलेला आहे। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आमचे सर्वच कार्यकर्ते आणि एमआयएम मध्ये प्रवेश केलेला आहे। आणि काँग्रेस पक्षामध्ये 40 वर्ष सेवा केल्यानंतर ज्यावेळी द्यायची वेळ आली त्यावेळी काँग्रेसने विचार न करता दुसऱ्याला दिली। म्हणजे काँग्रेसमध्ये मुसलमानाला फक्त मत द्यायचाच अधिकार आहे, पद घ्यायचा अधिकार नाही। हे बघून मी या ठिकाणी आमचा हक्काचा पक्ष एम मध्ये प्रवेश केला। काय एकंदरीत शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे विजन तुमचे असणार आहेत? शहराच्या विकासासाठी मी मागे सांगितलं होतं अनेक विजन आहेत। नळदुर्ग हा एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळमध्ये आपल्याला एक नैसर्गिक किल्ला लाभलेला आहे आणि त्या किल्ल्या येणाऱ्या पर्यटक एक वेळी एमआयएमला संधी द्या आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की यावेळी विजय हा एमआयएमचाच होणार आहे। नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो। तरी जे आहे काँग्रेसनं दगाफटका केल्यामुळे कुठेतरी याची किंमत नक्कीच काँग्रेसला मोजताना पाहायला मिळणार आहे। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आहेत, तगडं आव्हान तुमच्या समोर आहे। भारतीय जनता पार्टी एकीकडे आहे, इतर पक्ष एकीकडे आहे, कशा पद्धतीने त्यांना आव्हान करणार आहात? आव्हान म्हणजे हे जे लोक आहेत भाजप असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, ह्यांनी फक्त लोकांची दिशाभूल केली आणि खास करून मुस्लिम समाज आणि दलित समाजाला हे लोक कचऱ्यासारखं यूज करतात, ह्यांना काही अहमियत देत नाही। पण आता सध्याच्याला आम्ही ह्यांना दाखवून देणार आहोत आणि जनता, नळदुर्गची जी जनता आहे या जनतेला बी माहित आहे आदरणीय शहबाज काझी साहेबांनी या ज्या एरियामध्ये काम केलेलं आहे यांचे खूप लोकांचे वर ह्यांचाही आहे आणि खूप लोक ही जनतेने ह्यांना एमआय मध्ये आणलेलं आहे। हे स्वतः आले नाही, त्यांना जनतेनं आणलेलं आहे आणि आम्ही यांना दाखवून देऊ आणि पूर्ण ताकदीनं जे लागतंय त्या ताकदीनं आम्ही उभा आहोत मागं आणि ह्यांची सीट 100% आम्ही निवडून आणणार आहोत। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे भावना कुठेतरी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष व्यक्त करताना पाहायला मिळतं। शहरामध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे आज? वातावरण एक नंबर है। एमआईएम विन होंगी इंशाल्लाह, सब मिल के साथ देंगे, सब कांधे पे कांधा लगाकर काम करेंगे और हमें खुशी है उनके आने से और सब मिलकर इंशाल्लाह काम करेंगे। शहबाज काझी यांच्या एकंदरीत जे आहे पक्ष प्रवेशानंतर आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये जे आहे एमआयएमची कुठेतरी ताकद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।